मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. पुन्हा एक मेगा भरतीची जाहिरात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत, ज्याला आपण PWD असं म्हणतो. यामध्ये 2109 पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी मित्रांनो जाहिरात आली आहे. पूर्ण जाहिरात आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शैक्षणिक पात्रता, कुठली पदं भरली जात आहेत, अर्ज कसा करायचा आहे, त्याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पहा मित्रांनो, PWDची जाहिरात आलेली आहे 2023ची. यामध्ये कुठली कुठली पदं आहेत सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर शैक्षणिक पात्रता. तर पहा, सिपाई गट ड चं पद भरलं जात आहे, ज्यामध्ये मित्रांनो मुंबई, पुणे, नाशिक, नांदेड, त्याच्यानंतर अमरावती, त्यानंतर नागपूर आणि मुंबईची मंत्रालय विभाग या ठिकाणी मित्रांनो ही जी प्रादेशिक कार्यालय आहेत तिथे हे पद भरलं जात आहे. यासाठी मित्रांनो वॅकेन्सी पहा, जसं की मुंबईला 18 आहेत, पुण्याला 3, नाशिकला 5, नांदेडला 8, त्यानंतर अमरावतीला 2, नागपूरला 4 आणि मुंबईसाठी 1. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या सिपाई गट ड साठी वॅकेन्सी आहेत. त्याच्यानंतर स्वच्छक गट ड चं अजून एक पद आहे मित्रांनो, त्यासाठी टोटल 32 वॅकेन्सी आहेत. तर ह्या मंत्रालय मुंबई या कार्यालयासाठी स्वच्छकच्या वॅकेन्सी असणार आहेत. तर मित्रांनो ही झाली गट ड ची पदं. आता गट क मध्ये पहा, वाहन चालकचं देखील पद भरलं जात आहे. हे नांदेड विभागासाठी आहे, ज्यामध्ये 2 वॅकेन्सी आहेत. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक गट क चं पद आहे. याच्यासाठी मित्रांनो मुंबई, त्यानंतर पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या कार्यालयांसाठी एक एक वॅकेन्सी असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक गट क साठी. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो वॅकेन्सी आहेत पहा आता, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कार्यालय जे आहे, त्यानंतर नांदेड परिमंडळ कार्यालय, नागपूर, पुणे आणि नांदेड यासाठी मित्रांनो वॅकेन्सी आहेत. छत्रपती संभाजीनगर परिमंडळ कार्यालय जे आहे तिथं मित्रांनो 13 वॅकेन्सी आहेत, नागपूरसाठी 10 आहेत आणि बाकी सर्वांसाठी मग एक एक वॅकेन्सी आहे वरिष्ठ लिपिक गट क साठी. त्याच्यानंतर पुढचं पद आहे पहा, स्वच्छता निरीक्षक, ज्याच्यामध्ये मित्रांनो मुंबई मंत्रालयामध्ये एकच वॅकेन्सी आहे. त्यानंतर सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ यासाठी मुंबईसाठी 9 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर उद्यान पर्यवेक्षक 12 वॅकेन्सी आहेत. लघुलेखक निम्न श्रेणी गट ब चं पद आहे, नागपूर आणि नांदेडसाठी एक एक वॅकेन्सी आहे. लघुलेखक उच्च श्रेणीचे देखील पोस्ट आहेत. अराजपात्रित गट ब ची पोस्ट आहे मित्रांनो डायरेक्टली. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क, मुंबई मंत्रालयामध्ये 1378 पदं भरली जात आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पद आहे मित्रांनो, सहाय्यकचं पद आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 5 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत 55 आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य 532 वॅकेन्सी आहेत. PWD मधील स्थापत्य अभियंतासाठी 532 वॅकेन्सी आहेत. तर आता मित्रांनो या पदांसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन कधीपासून सुरू होणार आहे त्याची माहिती पाहूयात. तुम्हाला या जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. डिटेलमध्ये सर्व माहिती दिली आहे. याच्यामध्ये परीक्षा वगैरे कशी होणार आहे. तर सर्वात अगोदर आपण याची पात्रता पाहूयात. तर तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. तुमचं वय अमागासवर्ग उमेदवारांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 40 वर्ष असेल, मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 45 वर्षापर्यंत. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप वगैरे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात आपण. आता पाहूया त्याचा अर्ज करण्याची तारीख काय असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे. तर पहा, अर्ज तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये फी आहे, मागासवर्गीय उमेदवारांना 900 रुपये फीज असणार आहे. तर यासाठी ॲप्लिकेशन 16 ऑक्टोबरपासून मित्रांनो सुरू होतील ते 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत ॲप्लिकेशन करायचे आहेत. अजून लिंक चालू झालेली नाही. लिंक जशी चालू होईल तसं तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल आपल्या चॅनलवरती. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर आता प्रत्येक पदाची पात्रता पाहूयात मित्रांनो आपण काय काय ठेवण्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती. तर बघा, सिपाई हे जे पद भरलं जातं यासाठी काय पात्रता असणार आहे. तर तुम्ही मित्रांनो 10वी उत्तीर्ण फक्त असणं गरजेचं आहे. सदरचं पद मंत्रालय स्तरावरील आहे मित्रांनो हे. तर एकच परीक्षा याची घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो कुठल्याही भागात तुम्ही अर्ज केला तर फक्त एकच परीक्षा याची होईल. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास ही पात्रता तुमची असणं गरजेचं आहे, म्हणजे 11 नोव्हेंबरपर्यंत. तर या पदासाठी 15,000 ते 47,600 इतका पेमेंट प्लस भत्ते तुम्हाला असतील शिपाई या पदासाठी. तर PWD बांधकाम विभागामधलं सिपाई हे पद आहे, याची पात्रता पाहिली. त्याच्यानंतर दुसरं पद आहे ते म्हणजे स्वच्छक. स्वच्छक हे जे पद असणार आहे यासाठी एकूण मित्रांनो 32 पद आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागासाठी अजून वेगवेगळी पद आहेत. तर या पदासाठी पात्रता काय असेल पहा, इयत्ता 7वी मधून बढती दिलेली असावी
अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास तुमच्याकडे ही पात्रता असणं गरजेचं आहे. इयत्ता 7वीमधून बढती म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही 7वी नंतर पुढे गेलेले पाहिजेत, म्हणजे 7वी पास तुम्ही असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीची सूचक या पदासाठी फक्त पात्रता आहे मित्रांनो. तर खूप चांगली अशी पोस्ट आहे आणि पात्रता देखील मित्रांनो कमी या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे पुढची पोस्ट वाहन चालक. वाहन चालकसाठी मित्रांनो तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे मित्रांनो प्रवासी वाहन किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो 3 वर्षाहून कमी नाही इतक्या प्रमाणाचा तुम्हाला अनुभव धारण केलेला तुम्ही असणं गरजेचं आहे मोटर वाहन किंवा मित्रांनो प्रवासी वाहन किंवा जड वाहन प्रवासी चालवण्याचा. त्याचबरोबर मित्रांनो तुमचं 10वी पास आणि तुमच्याकडे लायसन आणि अनुभव त्यांनी मागितलेला आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकची पोस्ट आहे मित्रांनो. यासाठी तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे आणि विज्ञान शाखेतील पदवीधर रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन तुम्ही या ठिकाणी पदवी तुमची असणं गरजेचं आहे. किंवा मित्रांनो कृषी शाखेतील पदवीधर तुम्ही असाल तरी देखील या पदासाठी अप्लाय करू शकता. 10वी पास प्लस या दोन्हीपैकी एक पदवी तुमच्याकडं या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची पोस्ट पाहूयात आपण वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिक या पदासाठी मित्रांनो तुम्ही 10वी परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर तुम्ही असणं गरजेचं आहे. बाकी यासाठी टायपिंगची वगैरे कुठलीही आवश्यकता त्यांनी सांगितलेली नाही. फक्त तुम्ही 10वी पासवरनं पदवी केलेली म्हणजे पदवीधर तुम्ही आहात तर वरिष्ठ लिपिक या पदासाठी मित्रांनो अर्ज करू शकता. त्यानंतर पहा स्वच्छता निरीक्षक ही पोस्ट आहे ज्याच्यासाठी तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मात्र तुमच्याकडं संचालक सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा यांनी समकक्ष ठरवली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे. तर स्वच्छता निरीक्षकचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं तर स्वच्छता निरीक्षकसाठी अप्लाय करू शकता. सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ ही जी पोस्ट आहे यासाठी तुम्ही 12वी परीक्षा उत्तीर्ण गरजेचं आहे आणि वास्तुशास्त्रातील पदवी धारण तुम्ही केलेली असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची पोस्ट पहा उद्यान पर्यवेक्षक. याच्यासाठी मित्रांनो कृषी किंवा उद्यान विद्या यातील पदवी धारण केलेली असणं गरजेचं आहे आणि निवासी जागेभोवती उद्याने किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक खाजगी उद्याने किंवा रोपवाटिका नर्सरी किंवा या तिन्हींची निगा राखण्याचा किंवा मित्रांनो उद्यानात रस्त्याच्या कडेने झाडं लावणे किंवा कामाचा बागासी अन्य संबंधित अन्य कोणतेही 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेले अनुभव प्रमाणपत्र संबंधित मालक किंवा जनरल मॅनेजर किंवा विभाग प्रमुख यांनी नियुक्त प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेलं तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर तुम्ही कृषी किंवा उद्यान यामधील पदवीनंतर 2 वर्षाचा अशा पद्धतीचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी मित्रांनो तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि लघुलेखनाचा वेग तुमचा 100 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. त्यापैकी तुम्हाला अजून मित्रांनो इंग्रजी 40 किंवा मराठी 30 यापैकी एक टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी याच्यामध्ये देखील मित्रांनो 100चं लघुलेखनाचा वेग आणि 40-30 पैकी एक टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणीसाठी मात्र 120 शब्द प्रति मिनिटचा लघुलेखनाचा वेग पाहिजे आणि 40-30 पैकी एक टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे 10वी पास नंतर. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी बघितलं आपण आता आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. ही झेडपीमध्ये ही पोस्ट भरली जाते मित्रांनो. यासाठी सर्वात जास्त वॅकेन्सी आहेत पहा, ज्यामध्ये तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि मान्यताप्राप्त संस्थेकडून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची 1 वर्षाच्या मुदतीचा पाठ्यक्रम तुम्ही उत्तीर्ण केलेला आवश्यक आहे किंवा त्याच्या समतुल्य मान्यता मिळालेला आर्टिकल्चर ड्राफ्ट्समॅन म्हणजे वास्तुशास्त्री आरेख पाठ्यक्रम किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक पाठ्यक्रम तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार देखील पात्र ठरतात. तर ही पात्रता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी आहे. त्यानंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ ही पद आहे ज्यामध्ये 12वी परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही या ठिकाणी वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असणं गरजेचं आहे. काउन्सिल ऑफ आर्टिकल्चर यांच्याकडे तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कनिष्ठ अभियंता विद्युतची पोस्ट आहे, म्हणजे या ठिकाणी विद्युतमधली तुमच्या या ठिकाणी मित्रांनो इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टम किंवा इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टम अशी तुमच्याकडे अभियांत्रिकीमधील 3 वर्षाची पदविका आहे तर अप्लाय करता येईल. कनिष्ठ अभियंता स्थापत्य 500पेक्षा जास्त अधिक वॅकेन्सी आहेत. या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्णनंतर 3 वर्ष कालावधीचा स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा त्याच्या समतुल्य मित्रांनो तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, रुरल रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग झालेलं आहे.
त्यानंतर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. तर यासाठी 532 वॅकेन्सी आहेत. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने जवळपास 14 संवर्गाची ही पदं भरली जात आहेत. याचा सिलेबस, त्यानंतर अर्ज कसा भरायचा, ही सर्व माहिती आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाईल. 16 तारखेपासून याचे अर्ज सुरू होत आहेत. काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्याचीही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ज्यावेळेस अर्ज चालू होतील त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला माहिती दिली जाईल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सिलेबसबद्दल तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही PWDची जाहिरात आलेली आहे. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कमेंट करून नक्की विचारा. मित्रांनो, सध्याच्या भरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 79 प्रश्नपत्रिका हे संचय पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. सध्या मित्रांनो TCS मार्फत तुमच्या परीक्षा होणार आहेत. त्यासाठी मित्रांनो या पुस्तकामध्ये आतापर्यंत TCSने घेतलेल्या वनरक्षक असेल, लेखपाल असेल, सहकारी विभाग असेल, DMR असेल, PCMC, TPA असेल या प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश केलेला आहे. कारण की मित्रांनो TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये मागील TCSचे झालेल्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची पुनरावृत्ती जास्त दिसून येते. त्यामुळे या पुस्तकामध्ये TCS प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 7040 प्लस प्रश्न देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो जी TCSचा लेटेस्ट सराव प्रश्नसंच आहे, जी द्वितीय आवृत्ती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. सध्याच्या सर्वच पदभरतीसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल. त्यानंतर त्यांचं चालू घडामोडी 81 सराव प्रश्नपत्रिका संच हेही पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, ज्यामध्ये 5 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या चालू घडामोडी मित्रांनो दिलेल्या आहेत आणि TCS IBPS पॅटर्ननुसार हे पुस्तक बनवण्यात आलेलं आहे. तर ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची मित्रांनो आत्ताच्या सध्याच्या सर्वच पदभरतीसाठी उपयुक्त अशी पुस्तकं आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. धन्यवाद.